आज आपण डाळ किंवा तांदूळाचा वापर न करता किंवा डाळ आणि तांदूळ न आंबवता किंवा भिजवता खूपच पौष्टिक असा प्रोटीनयुक्त डोसा बनवणार आहोत। बनवायला खूप सोपा आहे आणि अगदी 10 मिनिटात हा डोसा तयार होतो। तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता। हा डोसा किती कुरकुरीत झालाय, खायला तर खूपच अप्रतिम लागतो। शिवाय हा पौष्टिक असल्यामुळे हा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर हा पौष्टिक डोसा बनवण्यासाठी इथे मी चणे घेतलेले आहेत, काळे चणे आहेत। रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। त्यानंतर हे बघा तुम्ही पाहू शकता हे चणे छान मस्त भिजलेले आहेत। तुम्ही या चण्यांना मोड आणून सुद्धा डोसा बनवू शकता। आता इथे मिक्सरचं मी भांडं घेतलंय। या भांड्यामध्ये चणे घालायचे, अर्धी वाटी रवा घेतलाय, थोडीशी कोथिंबीर घालायची, 1 इंच आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या तोडून घालायच्या, 1 चमचा जिरं आणि त्यानंतर 1 मोठा चमचा मी इथे दही घेतलंय, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आता पाणी घालायचं आहे गरजेनुसार। आता हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया। तर हे बघा मी मिक्सरला वाटून घेतलंय, एकदम बारीक सुद्धा नाही केलंय, थोडंसं रवा टेक्स्चर आहे। आता एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपण यामध्ये रवा घातलेला आहे, यासाठी झाकण लावून 15 मिनिटे असंच बाजूला ठेवून द्यायचं, म्हणजे रवा छान फुलून येतो। आता हे डोस्याचं मिश्रण सेट होते तोपर्यंत आपण एक मस्त खमंग चटपटीत चटणी बनवूया। यासाठी पॅनमध्ये इथे मी 2 चमचे तेल घातलंय, 2 मोठे चमचे उडदाची डाळ, 2 मोठे चमचे भाजलेली फुटाण्याची डाळ घातली आहे। आता ही दोन्ही डाळ आहेत ती छान खमंग सुगंध येईपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायची आहे 2 ते 3 मिनिटं। तर याचा रंग आता बदललाय। एक मोठा रफली चॉप केलेला कांदा घातलाय, एक रफली चॉप केलेला टोमॅटो, कोथिंबीर घातली आहे, 2 ते 3 काश्मीरी मिरच्या घातल्या आहेत, कढीपत्त्याची पानं, 1 इंच आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, 1 चमचा जिरं घालायचं। आता चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालूया। तुम्ही या पद्धतीने कधी ही चटणी बनवली नसेल तर एकदा बनवून बघा, खायला अप्रतिम लागते। आता सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे सगळे जिन्नस जोपर्यंत नरम होत नाहीत, छान सॉफ्ट होत नाहीत तोपर्यंत छान शिजवून घ्यायचे आहेत। तर 2 ते 3 मिनिटातच हे छान शिजून तयार होतात। तुम्ही पाहू शकता आता हळूहळू टोमॅटो सुद्धा नरम झालेले आहे। आता हे सगळे जिन्नस थंड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण याची चटणी बनवून घ्यायची। तर सगळे जिन्नस मी थंड करून घेतलेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे पदार्थ काढून घेऊया। खोबऱ्याची चटणी तर आपण नेहमीच बनवत असतो, पण या माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही अशी ही चटणी बनवून बघा, खायला अप्रतिम लागते। तर सगळं साहित्य मी काढून घेतलंय, पॅनमध्येच थोडंसं पाणी घालून घेतलं। आता ते पाणी घातलंय चटपटीतपणा येण्यासाठी, यामध्ये थोडीशी चिंच आणि चवीप्रमाणे मीठ घातलंय। आता झाकण लावून याची छान एक पेस्ट बनवून घ्यायची। तर हे बघा आपली मस्त चटपटीत चटणी तयार झालेली आहे। आता ही चटणी काढून घेऊया आणि या भांड्यातच थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून पुन्हा या चटणीमध्येच घालायचं आहे, कारण ही चटणी आहे ती थोडीशी घट्ट आहे, तर आपल्याला चटणी थोडीशी पातळ हवी। सगळं व्यवस्थित साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। आता या चटणीला अजून चटपटीत बनवण्यासाठी आणि खमंगपणा येण्यासाठी याला फोडणी द्यायची आहे। तर फोडणी देण्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलाय, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालायचं आहे, 1 चमचा इथे उडदाची डाळ घातली आहे, 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आणि हा खमंग तडका चटणीवर घालायचा। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ही चटणी खायला खूपच भन्नाट लागते, नक्की ट्राय करा। आता 15 ते 20 मिनिटं हे मी डोश्याचं बॅटर असंच ठेवलेलं होतं। तुम्ही पाहू शकता मस्त रवा फुलून आलाय, बॅटर सुद्धा आपलं हे थिक झालंय। हे बघा याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीचं आपल्याला टेक्स्चर पाहिजे, जास्त पातळ किंवा जास्त घट्ट बनवायचं नाही। हे टेक्स्चर जे आहे ते एकदम परफेक्ट आहे। आता डोसा बनवायला घेऊया। तर इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे, गॅसची फ्लेम सुरुवातीला मोठी ठेवली, त्यानंतर मीडियम केलेली आहे। याला आता तेल लावून घ्यायचं व्यवस्थित, त्यानंतर टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं। याचं टेम्परेचर वाढलेलं आहे, यासाठी यावर थोडंसं पाणी घालून टेम्परेचरचं लेवल मेंटेन करायचं व्यवस्थित
आणि यानंतर आपण डोशाचं बॅटर एकदा मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर पळीने हे बॅटर या पॅनवर घालायचं आणि अशा पद्धतीने हळूहळू पसरवून हा डोसा बनवून घ्यायचा। हे बघा, अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने असा हा डोसा सेट करून घ्यायचा। यानंतर अजिबात याला हात लावायचा नाही जोपर्यंत पूर्णपणे हा वरून ड्राय होत नाही। तर हे बघा, हळूहळू हा ड्राय होत आलेला आहे। 3 ते 4 मिनिटं लागतात हा डोसा छान कुरकुरीत व्हायला, तोपर्यंत अजिबात हात लावायचं नाही याला। आता वरून ड्राय झाला, याला वरून सुद्धा तेल लावायचं। अशा पद्धतीने तेल लावल्यामुळे आपला हा डोसा जो आहे तो छान कुरकुरीत बनतो। असाच आता हा 2 ते 3 मिनिटं छान शेकू द्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता हा डोसा आता पूर्णपणे ड्राय झालेला आहे। याच्या कडा हळूहळू लूज झालेल्या आहेत। आता याला फोल्ड करून घेऊया। अशा पद्धतीने याला फोल्ड करून घ्यायचं आहे, असा रोल करून घ्यायचं आहे। हे बघा, मस्त आपला कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे। पाहू शकता किती सुंदर दिसतोय, खायला तर अप्रतिम लागतो। नेहमीचे आपले तांदूळ आणि डाळीचे डोसे बनवून जर तुम्हाला खायला नकोसे वाटत असेल, काहीतरी वेगळं खायची इच्छा असेल आणि ते सुद्धा पौष्टिक प्रोटीनयुक्त, तर अशा पद्धतीने हा काळ्या चण्यांचा डोसा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। खायला खूपच भन्नाट लागतो। अगदी 10 मिनिटात बनवून हा डोसा तयार होतो। शिवाय आपण या डोस्याबरोबर जी चटणी बनवलेली आहे चटपटीत, ती तर खायला अप्रतिम लागते। तर हा डोसा आणि ही चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।